श्री गणपतीची षोडशोपचारे पूजा। आपली सर्व संकटे व विघ्ने दूर व्हावीत, त्याचप्रमाणे कोणतेही आरंभलेले शुभ कार्य निर्विघ्नपणे तळीत जावे म्हणून गणपतीची पूजा व आराधना करण्याची चाल हजारो वर्ष चालू आहे। श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश मूर्तीची खालीलप्रमाणे भक्तिपूर्वक पूजा करावयाची असते। स्नानादिक आटोपल्यानंतर शुचिर्भूतपणे आसनावर बसून विराजमान प्राणायामादी करून देवपूजेची भक्तिपूर्वक संकल्प करावा। श्री गजानन, श्री लक्ष्मीनारायण अथवा अमुक इष्ट देवतार्थे इत्यार्थ यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्यैः षोडशोपचार पूजनमहं करिष्यते ये असे म्हणून पाणी सोडावे व देवपूजेस आरंभ करण्यापूर्वी कलशपूजा, शंखपूजा, घंटपूजा व दीपपूजा करावी। कलशदेवताभ्या नमः संकल्प पूजार्थ गंधाक्षता पुष्पं समर्पयामि असे म्हणून कलशावर गंध पुष्पादी वाहावे। अशीच शंख, घंटा, दीपपूजा करावी। यानंतर शंखातून पाणी घेऊन अपवित्रः पवित्रोत्वा सर्ववस्तान् वतोपेत्वा यः स्मरे पुंडरीकाक्ष समायम्भ्यतरः शुचि या मंत्राने सर्व पूजा द्रव्यावर व आपल्या मस्तकावर ते पोषण करावे। इतर इष्टदेवतेचा ध्यानश्लोक म्हणून आपल्याला उदयकमलात या मूर्तीचे ध्यान करावे व त्या भावनामय दिव्य मूर्तीस पूजेच्या प्रतिमेत स्थापनेकरिता आवाहनून आह्वयामी असे म्हणून त्या मूर्तीच्या गणेश प्रसाद सकळ तीर्थाची खाणी हेचे द्यावे पायवणी तीर्थचरणीचे शीतळ आणि एक दुर्वादळ हेची मागदौजी आम्ही कृपा करुणी द्यावे स्वामी माळ शमी मांदळे याचे आपल्या गळ्याचे महाउचिष्ट ताटीचे आणि तांदूळ निरंजन दासा लागे गजानन देही वेगी। गणपती महाराज की। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।